त्यामुळे आणि स्पर्म काउंट आणि त्यांची मोटिलिटी वाढायला जास्त वेळ जातो. त्याला कधी कधी 3 महिने पण लागतात. तुम्ही जेव्हा स्त्रीची तपासणी करून घेतात, या पुरुषाने पुढाकार घेऊन स्वतःची तपासणी करून घेतली तर स्त्री बरोबर त्याची पण ट्रीटमेंट जेव्हा चालू होते तेव्हा ते 3 महिने आपले वाचून जातात. कारण बऱ्याच वेळा कसं होतं, आम्ही स्त्रियेच्या सगळ्या तपासण्या करत राहतो आणि नंतर मग आम्ही काउन्सिलिंग सतत करतच असतो पुरुषाला की तुम्ही पण तुमची तपासणी करा करा करा. नंतर एकदा त्याला 3 महिन्यानंतर जेव्हा त्याला काय वाटलं की नाही बाबा मॅडम एवढ्या सांगतायत तर आपण तपासणी करूया, आणि त्यांनी तपासणी केली आणि त्याच्यात त्याचा दोष काही आला तर मग आपल्याला पुन्हा पुढे 3 महिने घालवावे लागतात ट्रीटमेंटसाठी. तर बेटर वे की तुम्ही पहिल्याच ह्याच्या सेटिंग मध्ये तुम्ही तपासणी करून घ्या. वैद्यत्वाची तुम्ही ट्रीटमेंट करायला जेव्हा येतात तेव्हा असं सासू सुना असं येण्यापेक्षा नवरा बायको जास्त आलं तर जास्त बेटर राहील. कारण का त्यात आम्हाला प्रश्न विचारता येतात, तुमचे संबंध कसे होतात, तुमचे संबंध व्यवस्थित होतात का.